नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे समान नागरिक कायदा. महाराष्ट्रात काय बदलणार? उत्तराखंड नंतर आता महाराष्ट्राची पाळी. द हिंदूच्या 12 जानेवारी 2026च्या कायदेशीर अहवालानुसार भारतात पुन्हा एकदा समान नागरिक कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC वरून मोठा चर्चेला विधान आले आहे. उत्तराखंडमध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही या दिशेने वेगाने पाऊल उचलत आहे. याबाबतचे संकेतही मिळत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की उत्तराखंड मॉडेल नेमकं काय आहे आणि महाराष्ट्रात UCC लागू करण्याबाबत कायदेशीर हालचाली काय सुरू आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनावर, लग्नावर आणि मालमत्तेच्या अधिकारावर याचा काय परिणाम होईल. मित्रांनो, उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले ज्याने UCC समान नागरिक कायदा विधेयक मंजूर केले. 12 जानेवारी 2026च्या द हिंदूमधील वृत्तानुसार केंद्र सरकारने इतर राज्यांनाही त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार अशाच प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात या विषयावर चर्चा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील सामाजिक विविधता. येथे विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. जर महाराष्ट्रात समान नागरिक कायदा लागू झाला तर तो केवळ धार्मिक बाब राहणार नाही, तर तो एक मोठा कायदेशीर बदल ठरेल. आता बघूया आपण समान नागरिक कायदा म्हणजे नेमकं काय. समान नागरिक कायदा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर एक देश एक कायदा. सध्या भारतामध्ये लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधान या गोष्टीसाठी प्रत्येक धर्माचे स्वतःचे पर्सनल लॉ आहेत. उदाहरणार्थ हिंदू मॅरेज ॲक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ इत्यादी. समान नागरिक कायदा आल्यावर काय होईल तर पहिला बदल असा होईल की लग्नाचं वय, सर्व धर्मातील मुलामुलींचे लग्नाचे कायदेशीर वय हे समान केले जातील. बहुपतित्व यावर पूर्णपणे बंदी केली जाईल, जेणेकरून पुरुषांना 2 लग्न करता येणार नाही. घटस्फोटाची प्रक्रिया सर्व नागरिकांसाठी समान आणि न्यायालयीन असेल. वारसा हक्कामध्ये मुलांप्रमाणेच मुलींनाही मालमत्तेचे समान अधिकार मिळतील, मग त्या कोणत्याही धर्माच्या असो. 12 जानेवारी 2026च्या कायदेशीर बातम्यानुसार महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे वर्तवले आहे. ही समिती उत्तराखंडच्या कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी योग्य असा मसुदा तयार करेल, जेणेकरून महाराष्ट्राला कायदा बनवण्यास सोपं होईल. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जाते. पहिली गोष्ट आहे की आदिवासी समाजाचे हक्क. उत्तराखंडमध्ये अनुसूचित जमाती ST यातून सूट दिली आहे. महाराष्ट्र ही मोठे आदिवासी लोकसंख्या असल्याने त्यांच्या परस्परांना धक्का न लावता हा कायदा कसा लागू करता येईल हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नोंदणीकृत लिव्ह इन रिलेशनशिप. उत्तराखंडप्रमाणेच महाराष्ट्रात लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नोंदणी अनिवार्य करण्याबाबत कायदेशीर तरतुदीचा विचार सुरू आहे. समान नागरिक कायदा जर लागू झाला तर त्याचे फायदे काय? पहिला फायदा असा येईल की लैंगिक समानता. महिलांना मालमत्तेत आणि घटस्फोटाच्या वेळी अधिक कायदेशीर सुरक्षा मिळेल. दुसरा मुद्दा आहे की कायदा हा सुटसुटीत होईल. गुंतागुंतीचे पर्सनल लॉ संपून एकच सोपा कायदा असेल. तिसरा मुद्दा आहे की राष्ट्रीय एकात्मता. एक देश एक विधान या संकल्पनेला बळ मिळेल. तुम्ही विचार करत असाल की माझ्यावर ह्याविषयी समान नागरिक कायदा जर लागू झाला तर काय परिणाम होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही लिव्ह इनमध्ये राहत असाल तर तुम्हाला सरकारकडे नोंदणी करावी लागेल. वारसा हक्काबाबतीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व महिलांना त्यांच्या वडिलाच्या किंवा पतीच्या संपत्तीत समान वाटा मिळेल. लग्नानंतर नोंदणी रजिस्ट्रेशन अनिवार्य होईल, ज्यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होतील. तर मित्रांनो, द हिंदूच्या ताज्या वृत्तानुसार महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू होण्याची हालचाली आता अंतिम टप्प्यात किंवा अभ्यास गटाच्या स्तरावर आहेत. हा कायदा केवळ धर्माबद्दल नसून तो सामाजिक न्याय आणि समानतेबद्दल आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्रात समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्स नक्की कळवा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच कायदेशीर घडामोडीसाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.